विकास के चरणों में गए हो गए. सर डिफेंडर कशी अनागोंदी माजलेली आहे ते स्पष्ट झालं. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आल्यापासून त्यांचं लक्ष गृह खातं, कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा याच्याकडे नसून पूर्ण राजकारण, तेही विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये काय कारस्थाना करता येईल आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर करता येईल यातच त्याने संपूर्ण पोलीस खातं अडकवून ठेवल्यामुळे काल आपण 2 घटना पाहिल्या. फलटणमध्ये सरकारी रुग्णालयातल्या एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केली. तिला आत्महत्या करावी लागली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि ते करणारे गुन्हेगार जे आहे ते पोलीस खात्यातले. दुसरी घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली. एका मुलीवर, युवतीवर सपासप वार करून तिची हत्या केली. ठीक आहे, हल्लेखोराने आत्महत्या केली हा पुढला प्रश्न. पण मुंबईच्या रस्त्यावर सपासप वार करून एका मुलीची हत्या झाली. अशा घटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सातत्याने घडताना दिसत आहेत. सातत्याने मधल्या काळामध्ये वसईत घडल्या, मराठवाड्यात घडल्या आणि अत्यंत असंवेदनशील पद्धतीनं गृह खात्याचा कारभार सुरू आहे. गृह खातं काय करत आहे? विरोधकांवर पाळत ठेवणं, विरोधकांचे फोन टॅप करणं, पोलिसांना विरोधकांच्या मागे लावणं. पोलिसांची जी व्यवस्था आहे ती या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात उत्तम काम करण्यासाठी. पण पोलीस हे आमच्या पक्षाचे चाकर आणि नोकर आहेत अशा पद्धतीने त्यांना राबवलं जात असेल तर फलटण आणि मुंबई सारख्या दुर्घटना सतत घडत राहतील. घटना घडल्यावरती चौकशीचे आदेश, विलंबनाचे आदेश, कठोर कारवाईचे आदेश, या आधीच्या गेल्या 3.5-4 वर्षातल्या घटनांचं काय झालं, कुठपर्यंत आपण आला, याविषयी जर तपशील मागितला तर शून्य. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी एक महिला अधिकारी आहेत ना. राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरती एक महिला अधिकारी आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यांना सातत्यानं एक्सटेन्शन देत आहेत कारण त्या कार्यक्षम असाव्यात असं त्यांना वाटतंय. तरीही जर महिला सुरक्षित नसतील आणि महिलांच्या हत्या आणि खून आणि आत्महत्या होत असतील तर मला असं वाटतं की आता भारतीय जनता पक्षातल्या त्या महान सगळ्या महिला नेत्या कुठे गेल्या. हे जर इतर कोणाचं सरकार असतं तर या महिलांवरील हल्ले, अत्याचार, खून या विरोधामध्ये सत्ताधारी पक्षाच्या महिला नेतृत्वानं, महिला आमदारांनी रस्त्यावर तांडव केला असतं. मग आता ह्या सगळ्या गप्प काय, कसली वाट पाहत आहेत? अत्यंत चित्र गंभीर आहे या महाराष्ट्राचं. सरकार सरकारसारखं काम करत नाही. सरकारची प्रशासनावर पकड नाही. गृह खातं अजगराप्रमाणे निश्चित पडलेलं आहे. अशा पद्धतीत या राज्यातील महिला असतील, तरुण असतील, वृद्ध असतील, त्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. रावसाहेब, आणखी एक विषय होता की सध्या भाजपमध्ये अन्य पक्षातील गुंतवणूक होत आहे. मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोराने वाढलो तेवढ्याच जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, असं स्वतः भाजपचे केंद्रीय नेते नितीन गडकरी म्हणतात. नितीन गडकरींनी आपल्या पक्षातल्याच नेत्यांचे कान टोचल्याचं म्हटलं जातं. नितीन गडकरी हे कायम कान टोचण्याच्या भूमिकेत असतात. नितीन गडकरींची जर गेल्या काही काळातली वक्तव्य, भाषण ऐकली तर त्यांनी कानच टोचण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला उपक्रम. कान टोचण्याचा काही उपयोग पाहिजे. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये जो भारतीय जनता पक्ष आहे तो मूळ भारतीय जनता पक्ष नसून तो डुप्लिकेट, सुजलेला फुगलेला भारतीय जनता पक्ष आहे. भारतीय जनता पक्षातले आजचे आमदार 60% आमदार हे बाहेरून आलेले आहेत. 60-65%. भारतीय जनता पक्षातले जे प्रमुख पदाधिकारी आहेत
जे स्वतःला नेते म्हणून मिरवतात ते कधी काळी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करणारे लोक होते. त्यांना भारतीय जनता पक्षाची विचारधारा काय माहिती आहे. जे कालपर्यंत हाफ चड्डीवर संघाच्या घाणेरड्या शब्दात टीका करत होते, आज ते संघाच्या चड्ड्या घालून संचलनात सामील होताना जेव्हा पाहतो तेव्हा लोक हसतात, लोकांना गंमत वाटते, लोक त्याचा मजा घेतात. भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांच्या स्वतःचे असे 20% लोक आहेत आणि बाकी सगळे बाहेरून आलेले हौसे नवसे गवसे आहेत. त्याच्यामुळे नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वेदना ही खरी आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजपाने 150+ नारा दिलाय आणि अशाच वेळी एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये राहतात. बघा, मला असं वाटतं त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भारतीय जनता पक्ष 150+ नारा देईल, एकनाथ शिंदे गट 120 नारा देईल आणि अजित पवार किमान 100 जागा मुंबईत जिंकतील, असे एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो. आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल. जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागेल. कारण 150 120 बरं का. आणि आता अबकी बार वाले पियुष पांडे राहिलेले नाही, त्याच्यामुळे त्यांच्या आता अबकी बार मोदी सरकार, अबकी बार फडणवीस सरकार अशा घोषणा कोण लिहिणार. भारतीय जनता पक्षानं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये आता दुमत असण्याचं कारण नाही. हे जे आता बोलतायत हा त्यांचं वरवरचं अवसान आहे, उष्ण अवसान आहे. मुंबईमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे, मुंबई ठाण्यामध्ये भाजपा आणि शिंदे गटाला पराभव स्पष्ट दिसतो. राहुल साहेब, तुम्ही परवाच्या दिवशी म्हणाला ठाण्यात 70 पार होते, तर मुंबईत तुमचं टार्गेट काय आहे? आमचा महापौर होईल म्हणजे आमचं टार्गेट पूर्ण आहे. आमचा टार्गेट होईल म्हणजे आमचा महापौर 100% बसणार आणि सातत्यानं बसणार, कोणाच्याही टेकूशिवाय बसणार. मुंबईमध्ये ठाकरे बंधू म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मुख्य शिवसेना याशिवाय आमचे सर्व सहकारी पक्ष असे एकत्र येऊन आम्ही 55 ते 60% मतं घेतोय. हा आकडा लिहून ठेवा. नाही राहुल साहेब, एक तुमचं विधान लक्षवेधी आहे की तुम्ही असं म्हणताय की कोणाच्याही टेकूशिवाय होणार. हा म्हणजे काय समजायचं? म्हणजे आमची जी आघाडी आहे आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल. आम्हाला बहुमतासाठी जे भारतीय जनता पक्षाला करावं लागतं, तोडातोडी फोडाफोडी माणसं विकत घेणं, ते करावं लागणार नाही. आमच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल आणि मुंबईचा महापौर हा मराठी आणि भगव्या विचारांचाच होईल. नाही राहुल साहेब, पण शेवटी आकड्यांनाही महत्व असतं. वगैरे तुम्ही नाही म्हणाल, तुम्ही 70 पार ठाण्यात म्हणालात. मुंबईत असं काही टार्गेट सेट आहे का? मुंबई जागा 227 पैकी किती नाही, जागा? मुंबईचा आकडा मी देणार नाही. याचं कारण असं आहे की परिस्थिती रोज बदलते आणि सकारात्मक चित्र असं निर्माण होत आहे की आम्हाला सगळ्यांना मिळून उत्तम आकडा मिळतो, एवढंच सांगतो. उत्तम आकडा आहे आणि त्या आकड्यावरती मुंबईचा महापौर हा आमचा होणार. शुद्ध मराठी, मराठी मनाचा, मराठी मातीचा, मराठी विचारांचा आणि उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंचा. नाही, तर मुंबईची लढाई प्रतिष्ठेची आहे. महायुतीत अन्य ठिकाणी महायुती होईल की नाही असं असताना मुंबईत मात्र तिन्ही पक्ष एकत्र लढणार. याचाच अर्थ असा आहे की मुंबईच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये भीती आणि शंका आहे की जे ठाकरे बंधूंनी जे आव्हान उभं केलेलं आहे, जे वादळ उभं केलेलं आहे, त्या वादळाशी सामना करणं भाजपला शक्य नाही, मिंध्यांना शक्य नाही, अजित पवारांचा प्रश्नच येत नाही. म्हणून ते हे सगळे आता एकत्र येत आहेत, फोडाफोडी सुरू आहे. चालू त्या हिंदी में कुछ आहे तो कुछ. सर, सातारा में एक महिला डॉक्टर ने आत्महत्या की है. किस तरह से तो महिला सेफ्टी की महाराष्ट्र में महिलाओं की सुरक्षा पूरी तरह से संकट में. एक जमाना में महाराष्ट्र सबसे सुरक्षित राज्य रहा महिलाओं के लिए, मुंबई के लिए. कल अगर ये घटना पश्चिम बंगाल में होती, अगर ये घटना केरल में होती,
अगर ये घटना कर्नाटक में होती, अगर ये घटना हिमाचल प्रदेश में होती, तो भारतीय जनता पार्टी पूरे देश भर में इस प्रकार से हंगामा करती कि इतना बड़ा संकट महिलाओं पर आ गया है। लेकिन कल मुंबई में एक लड़की के ऊपर भर सड़क पर हमला हुआ, उसकी हत्या हुई। मुंबई शहर में जो सबसे सुरक्षित माना जाता है, फलटन सातारा डिस्ट्रिक्ट में एक महिला डॉक्टर को आत्महत्या करने की नौबत आ गई। उसके ऊपर एक पुलिस अफसर ने बलात्कार किया। और कहाँ है गृह मंत्री? महिलाओं के मामले में ये सरकार और गृह मंत्रालय महाराष्ट्र का पूरी तरह से असंवेदनशील है। सरकार क्या कर रही है? तो जो अपने विरोधक है उनके ऊपर निगरानी रखने के लिए पूरा पुलिस का इस्तेमाल हो रहा है। विरोधक, हमारे विरोधियों के उनके फोन टैप हो रहे हैं। हाँ, राजनीतिक दल तोड़ने फोड़ने के लिए पुलिस का इस्तेमाल हो रहा है। लेकिन महिलाओं की सुरक्षा सड़क पर है, हवा में है। 2 महिलाओं की हत्या एक दिन होती है। और कहाँ है हमारे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस जी? कहाँ है लाडली बहन? क्या वो लाडली बहन नहीं है जिनकी हत्या हुई? हाँ, चलिए, थैंक यू। एकनाथ शिंदे ने दिल्ली विजिट करे, अमित शाह से मुलाकात करने वाले, क्योंकि भारतीय जनता पार्टी ने 1+150 का नारा दिया है। देखिए, बात ऐसी है, ये उनका इंटरनल मामला है। अमित शाह उनके पार्टी के प्रमुख है। एकनाथ शिंदे की जो पार्टी है उसके पार्टी के चीफ अमित शाह है, तो भागकर उनके पास ही जाएंगे ना। नाम की शिवसेना है, जो शिवसेना उनको अमित शाह ने बना कर दी और बॉस दिल्ली में बैठे हैं उनके, अमित शाह बॉस है उनके, तो बॉस के चरणों में गए होंगे। सर, डिफेंडर कशी अनागोंदी माजलेली आहे ते स्पष्ट झालं।